नमस्कार. आपण पाहत आहात सत्यशोधक आवाज. मी नितीन पवार, संपादक सत्यशोधक आवाज. अलीकडेच काल परवा आपण बातमी दिलेली होती की शिरूर शहरातील अतिक्रमण आणि त्या संदर्भात उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी. तर सावळाराम आवारी यांचे उपोषण संपलेले आहे. आता आपण त्यांना त्याबाबतची माहिती विचारू की उपोषणामध्ये काय घडलेलं आहे आणि उपोषण मागे का घेतलेलं आहे आणि पुढे काय केलं जाणार आहे. जय हिंद. मी शिरूर शहरातील सामाजिक कार्यकर्ता सावळाराम दादा आवारी. मी दिनांक 23/3/26 पासून तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये अमरण उपोषणास बसलो होतो. विषय असा होता की शिरूर शहरात अतिक्रमण वाढले असून काही अनधिकृत बांधकाम असतील ह्याच्या विरुद्ध मी वारंवार पत्रव्यवहार करीत होतो, पण ते कोणतीही प्रकारे दखल घेत नव्हते. त्याच्या निषेधार्थ म्हणून मी 23 तारखेला जो शहीद दिन आपण साजरा करतो, जसं भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना जी फाशी झाली, त्यामुळे आपण 23 मार्च हा शहीद दिन साजरा करतो. त्या दिवशी मी तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजल्यापासून अमरण उपोषणात बसलो होतो. तर 24 तारखे रोजी संध्याकाळी तुमची मागण्या ज्या होत्या त्या शॉर्टकटमध्ये सांगा. काय मागण्या होत्या? शिरूर शहरातले प्रमुख कुठले अतिक्रमण होते? शिरूर शहरात जागोजागी असलेले अतिक्रमण, जसे शिरूरचे फुटपाथ असतील. फुटपाथ कशासाठी? जनतेला चालण्यासाठी असतात, पण त्या फुटपाथवर काही लोकांनी हातगाड्या, भाजीपाले, ज्यूस अशा टपऱ्या हे आपण बघू शकता. काही ठिकाणी तर त्याच्यावर पाल देखील बांधलेले आहेत, पत्रे देखील टाकलेले आहेत. जसं एकंदरीत अशा प्रकारची अतिक्रमणं किती होती एकूण आपण त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे? जसं दशक्रिया विधी गाठ झाली, ते पूर्वी असे लोक सांगत होते ते गार्डन होते. त्या जागेवर आज काही स्क्रॅपवाले ह्याचे गोडाऊन तुम्ही बघू शकता. तिथं गोडाऊन आहे. जी पहिली क्रीडांगण होते, खेळाची मैदान होते, तिथे अतिक्रमण झालेले आहेत. त्याचं गोडाऊन बनवलेलं आहे. हो. जसं दशक्रिया विधी घाटाला आपण जातो तर तिथं गाडी जायला सुद्धा देखील जागा नाही ठेवली. अशा गल्ल्याबोळ्यात शहरातील प्रस्थापित जे स्वतःला नगरसेवक असे काही पदाचे अधिकारी समजतात, अशाने तिथे अतिक्रमण केलेले आपण बघू शकता. जसं जिजामाता गार्डन झालं, तिथे संध्याकाळी 7 वाजता तुम्ही जा, तिथे गाळा आहे, पण गाळाधारकांनी समोर हातगाड्या लावलेल्या आहेत. हातगाड्या लावल्यात. मग खवये यांची जे वाहनं असतील, 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, नगरपालिकेच्या जागेवर हातगाड्या लावलेल्या आहेत. हां, म्हणजे गाळा तुम्हाला दिलाय, नगरपालिकेने गाळा दिलाय, पण गाळ्याधारकांनी समोर टपऱ्याला हातगाड्या लावलेल्या आपण बघू शकता. परिणामी जे खवयचे गाड्या वगैरे वाहन असतात ते रस्त्यावर आलेत. तर रस्त्यावरील वाहन हे नीट प्रकारे जाऊ शकत नाही. कदाचित कोणाला धक्का लागू शकतो, अपघात बी होऊ शकतो, उद्या भांडणं मारामारी देखील होऊ शकतात. तेव्हा हे सगळं लक्ष वेधण्यासाठी मला उपोषणाला बसावे लागले. मग उपोषण तुम्ही कधी सोडले आणि का सोडले? तर दिनांक म्हणजे दुसऱ्या दिवशी 24 तारखेला संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान नगर परिषदेचे बांधकाम अधिकारी जे आहेत काकड आणि शासकीय अधिकारी राहुल पिसाळ हे तिथे आले. नंतर तहसीलदारांचे मला ते पत्र घेऊन आले. त्या पत्रावर त्याची प्रत शिरूर पोलीस स्टेशनला असेल आणि एक प्रत शिरूर नगर परिषदेचे CO असतील यांना दिले आणि एक पत्र त्याच्यामध्ये काय लिहिलेलं होतं? काय आश्वासन दिलं होतं का कृती करण्याचं, काय पाऊल उचलण्याचं? एप्रिलच्या पहिल्या हप्त्यापर्यंत ते कारवाईची करण्याची त्याच्यामध्ये असं उल्लेख केलेला आहे. एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात कारवाई होईल असे त्यांनी मला सांगितले. एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात आठवड्यामध्ये कारवाई होईल असे आश्वासन लेखी स्वरूपात दिलेलं आहे. कुणी दिलेलं आहे? तहसीलदारांचं पत्र आहे. तहसीलदारांचं पूर्ण नाव? त्यांचं बाळासाहेब म्हस्के. आपले हे तहसीलदार यांनी दिलेलं आहे. हो, त्यांची सही आहे त्याच्यावर. आपल्या जनतेला हे समजलं पाहिजे. हो, त्यांची सही आहे त्या पत्रावर. त्या पत्रात पहिल्या आठवड्याचा व्हॉट्सअपवर पत्र मी पाठवत आहे. व्हॉट्सअपवर? आपल्या व्हॉट्सअपवर मी ते जे पत्र दिले मला, आम्हाला प्रत तुम्हाला मी पाठवत आहे. ती प्रत आपण
नक्कीच प्रेक्षकांसाठी सुद्धा जोडू. हो. तर त्यांनी पहिल्या आठवड्यामध्ये थेट कारवाई करण्याचं आश्वासन दिले का विचार करू दिलेला आहे. विचार करू दिले आहे. कारण एक पोलीस स्टेशनला पत्र दिलेत की पोलिसांचा बंदोबस्त लागेल आणि एक COना दिलेलं आहे, एक मुख्याधिकाऱ्यांना. मग आता एकंदरीत हा सगळा अनुभव पाहता तुम्हाला असं वाटतंय, आशा आहे का की ही कारवाई होईल? हो, आता तहसीलदाराने जे पत्र दिलं आहे तर आशा करायला काय हरकत नाही. आणि तरी देखील 10 दिवसाच्या एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत कुठेच कारवाई जर झाली नाही तर मी पुन्हा त्याच जागी उपोषणला बसेल. बरं, ठीक आहे. म्हणजे आता आपण तहसीलदार यांनी पत्राद्वारे जे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कारवाई करण्यासाठी लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे. आपण त्याची वाट पाहू. धन्यवाद. तर हे आहे उपोषण आंदोलनानंतरचे वास्तव. शिरूरमधील वेगवेगळ्या अतिक्रमणांच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी यांनी उपोषण केलेलं होतं. साधारणतः दुसऱ्याच दिवशी सहसा इतक्या लवकर दखल घेतली जात नाही. दुसऱ्या दिवशी शिरूरच्या प्रशासनाने तहसील कार्यालयातील त्याबाबत ॲक्शन घेऊन प्रतिनिधी पाठवून ते उपोषण सोडवलेलं आहे. आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्या आठवड्यामध्ये संबंधित विषयावर काय कायदेशीर असेल ती कारवाई ते करतील. यापूर्वी आपण पाहिलं आहे अशा प्रकारचे आश्वासनं वारंवार देणे, अनेक वेळा लेखी स्वरूपात देणे, पुढे तो विषय बारगळणे, त्या विषयावर पुढं चर्चा थांबणेच, नंतर कधीतरी पुन्हा जाग आल्यासारखं तो विषय घेणे कोणीतरी, आणि पुन्हा काही आवाज उठवणे, पुन्हा अधिकारी येणे, पुन्हा चर्चा होणे, पुन्हा पत्र देणे, आश्वासन देणे, असं वर्षानुवर्ष होत आहे. आता पहिल्या आठवड्याची आपण वाट पाहू आणि जर झाले नाही तर याच्या मागचा अर्थ काय आहे? काय नाही तो तुम्ही लावण्यासाठी सक्षम बना. लक्ष ठेवा. पारदर्शकतेवर लक्ष ठेवा तुमच्या समस्यांच्या बाबतीत. शिरूरच्या नागरिकांना मी हे आवाहन करतो आहे आणि जे जागृत लोक असतात त्यांना आवाहन करतो. आणि सगळ्यांनी जागृत व्हावं. झोपले की काय, झोपले तर काय उपयोग नसतो. झोपेत तुम्हाला सगळं लुटलं जाईल. त्यासाठी प्रत्येकाने स्वतः जागृत असलं पाहिजे. एवढं मी या ठिकाणी सांगतो. आणि शक्य झाल्यास मी माझ्या वेगळ्या शैलीमध्ये मी स्वतः थेट आपल्याशी बोलेल. धन्यवाद.